नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सकाळीच निघालेलो महाकालचं दर्शन घ्यायला, तर महादेवांचं दर्शन घ्यायला. आणि दर्शन पहिले आपण एकविराईचं दर्शन केलं आणि नंतर महादेवाचं दर्शन केलं. दोन्ही दर्शन एकदम चांगले झाले. आणि आमचा प्रवास कसा झाला आणि आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो झालो, हे सगळ्याची छोटीशी क्लिप मी बनवली आहे मेमरीजसाठी. आणि ही क्लिप मी आता माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करेन. तर हा व्लॉग सगळ्यांनी बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया. तर आज मी सकाळीच निघालो आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे काळोख आहे. सकाळीच मी आज निघालो आहे. 4 वाजले सकाळचे, पहाटेचे 4 वाजले. पहाटेचे 4 वाजता निघायचं कारण असं आहे की 8 दिवसानंतर माझ्या मित्रांनी आणि आम्ही मिळून सगळ्यांनी ट्रिप प्लॅन केले. तर त्याच्यासाठी सकाळी 4 वाजता मी निघालो आहे, घरच्यांना न सांगता. घरच्यांना माहीत नाही मी कुठे चाललो आहे. जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांना कळेल की बल्लू तुम्हारी जेल से फरार आहे. तर आता मी त्यांचा इथे आमच्या पाटियाच्या स्टॉपवर, पाटियाचा स्टॉप तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, इथे वेट करतोय त्यांचं. स्टॉपवर आलेलो आहे मी आता. पूर्णपणे सन्नाट आहे. पहाटेचे 4 वाजलेत, कोणी नाही आहे. गाडीत बसलेलो आहे आता. आणि आम्ही आता आलोय एकविरेसाठी. एकविरेला चाललोय सगळेजण. तिकडे कोण आपलं वल्गन नाही पुरीला घेऊन गेले तरी. त्याच्यानंतर शुद्ध हवा असते, त्याच्यामुळे तिथली माणसं पण खूप छान. त्यांना शुद्ध हवेत खूप रमायला आवडतं. ते आपल्यासोबत खूप रमून जातात एकदम. म्हणजे असं रमून जातात की त्यांना भांडणच नाही राहत. बाबा चाललो कुठं आपण? जो जिथं वही सिकंदर बजरंग बली की जय. डर के मागा डर के आगे जीते माउंटेन ड्यू. कसा आला प्रवास? मस्त सुंदर. आता आम्ही इथं मुतायला उतरलो होतो. आता टाकी खाली गेली, आता चाललो परत गाडीत बसतो आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. संपवतो इथे. भटजी महाराज. जय महादेव. 16 iPhone 16 Plus. हॅलो गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब. जज भानुशाली इन द हाऊस. लेट्स गो बॉयज. आता आम्ही पोहोचलेलो आहे कल्याणला. कल्याणवरून आता आम्ही निघालोय. आणि इथे भाजीपाल्याची गाडी तुम्ही बघू शकता, म्हणजे आता कल्याणलाच आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आम्ही थांबलेलो आहे, कारण की आमच्याकडं फास्ट्रॅग नाही आहे. तो फास्ट्रॅग करण्यासाठी आम्ही इथे उतरलेलो आहे. आणि इथे आमची भांडणं चालू आहेत फास्ट्रॅग नसल्यामुळं. काहीतरी जुगाड चालू आहे इथं पोरांचा. जुगाड मंडळी. घे ना तुझ्या. गॅसच्या लाईन मध्ये घुसतो तरी तसं नाही. आता 400 द्यायचे आहेत ना तुम्हाला. रिजन करायला लागायचे वेगळ्या ना. 400 पैसे तेवढे देणार आहे, मग त्याला करून घे. हो, फायनली फास्टॅगचं काम झालेलं आहे आमचा. आणि आमची गाडी निघालेली आता. आपल्या पुढे जायचं आहे. आता आपण चालू फूड कोड तिथे चाललेलं आहे नाश्ता करण्यासाठी. फार भूक लागलेली सगळ्यांना.
आणि आमची काही मंडळी तिथे जाऊन पहिलेच थांबलेली ऑर्डर द्यायला. पैसे नाही देणार, फक्त ऑर्डर देते. 100%. कोर्टला आता आम्ही इथे आलेलो आहे. गर्दीला फुल आहे, सकाळचा टाईम आहे नाश्त्यासाठी आणि ऑर्डर द्यायचा कार्यक्रम सुद्धा इथं चालू झालेला आहे. प्रत्येकाची ऑर्डर. हाय गाइस, अभी हम थोड़ा खाएंगे, बाद में जाएंगे. खाएंगे और बाद में जाएंगे. आणि इथं आमचे सहकारी ऑर्डर द्यायला आलेले आहेत आणि इथं मेनू सुद्धा आलेला आहे. हा आमचा शेफ. मला उपवास शेफ तुझा ठीक आहे. मला उपवास आहे. तुझा हे उपवास. साबुदाणा वडाच नाही खाणार. हे बघ खिचडी बिचडी भारी. काय घेता का बुऱ्या आहे पाटी. साबुदाणा वडा घे मला. हे अशी डाळी इथे करायची नाही. फायनल आहे माझं. सभ्य लोकांचा ब्लॉग आहे. आणि प्रसाद अधिकारी आमचा ओनर ऑफ द ट्रिप अँड ओनर ऑफ द नाश्ता. तर आम्ही कॉन्ट्रीकडून आलेलो आहेत आणि नाश्ताही कॉन्ट्रीकडूनच करायचा आहे. घ्यायचा असेल तर फूड सरोवरला इथे तुम्ही विजिट करू शकता. फूड कोर्ट हा काय ते फूड कोर्ट फूड सरोवर पुढे खोपोली ना, खोपोलीच्या इथे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटेल. चना बेल, नेसकॅफे, स्टारबक्स आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, केएफसी आहे, फूड कॅफे, सगळ्याचा याने इथे खाऊन बसलेला आहे. चना भेळ पण इथे. काहीच मेकअप आर्टिस्ट तुम्हाला काही आम्ही आपला भाड्यातल्या नंबर. घेऊन आलेले आहेत. मेकअप आर्टिस्ट मला स्पेशल फूड इथे आलेला आहे आणि आपण खाण्यासाठी सुरुवात करूया. लाजरान साजरे खायला सगळे उपवास आहे पण त्यांनी साबुदाण्याची खिचडी मागवलेली आहे आणि तो आता मी ते घरी जाऊन हादरणार आहे. निश्चित आमची काय गलती साहेब. शॉट वाजवून आम्ही कळती काय. शॉट वाजवून आम्ही कळती काय. शॉट वाजवून आम्ही कळती काय. एकदा आपली दहशत वाजतो डेंजर साऊंड. जडायला मी म्हणणार आई किल्ला मावली नाली फुलाची सावली. बघून बरेला आपल्याला नाव ठेवली. एकविरा मावली आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगार सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. काय रे मधला बटन बघ. ज्यासाठी केला हा अट्टास तिथे आम्ही पोहोचलेलो आहे. श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पाचधाम मंदिर. एकविरेच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता दर्शनासाठी पुढे जाणार आहेत. तिथे माझे मित्र परत एकदा तिथे त्यांचं भाषण चालू आहे. पोलिसांनी पकडले त्याने काढला. पोलिसांनी पकडले पैसे गेले ना ते दाखवायचं नाही आपल्याला. त्याच उलटी दाखवायचा. पोलिसांनी पकडला तो त्या उलटी थंबनेलला ते टाकायचा. आपण हे टाकू. चार आहे ते एकविरा पोलिसने पकडली. आमचे काही गडी राहिलेले आहेत माग. लाजतात. दीडशेचा फटका बसला.
ब्लॉग करतो हा पण आवाज आलाय. आवाज लता मंगेशकर सारखं कितने में लाया? अरे कुठं आहे मी? अरे मित्र भेटला माझा वस्तू पालवी फॅमिली क्रिएशन ऑन फायर. आईच्या दरबारी पोचलेलो आहे. आई माऊलीचा उदो उदो. किती वेळा इथे आलो आहे तरी मन तेवढाच प्रसन्न होते जेव्हा पहिल्यांदा आपण येतो. बोला आई माऊलीचा उदो उदो. चला आता पोचू आम्ही. आता आम्ही फेऱ्या मारतो. 1-2-3 फेऱ्या बाकी आहेत. आता पोचू आम्ही आईच्या पायाशी. एकवीर आईचा उदो उदो. आता आम्ही फायनली पहिला दर्शन आम्ही पहिल्या का दुसरं दर्शन आम्ही घेतलं डायरेक्ट तिथून डायरेक्ट. अरे नाही पुढे नाही ती मागे सांगायचं. चल मला सदमा यायचा. काय करायचं आता आडवा यायचा नसते. टोल मागतोय काय तू याला? थांब जरा, ते पुढे गेल्यावरती तिकडे बसायला भेटला. बसायचं नाही इथं बसायला नाही आलेलो आपण. मग पोचायचं आता. चला आले पुढे. याची आपल्याला बोला एकवीर आईचा आई माऊलीचा. एक डायलॉग येतो ऐकलं काय एकविरा माते की आई माऊलीचा एकविरा आईचा. आलो ते आलो कुठे काय सांग मला. आलो का बरं हा मग कारण बघू मला त्याच्यातच नाही का. तर आता दलकेचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे. खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे. काही गर्दी नव्हती. फक्त 15 मिनटात जस्ट 15 मिनटात आमचं दर्शन झालेलं आहे. आणि फार वेळ आम्ही आईसमोर थांबलोसुद्धा होतो. लगेच आम्ही निघलेलो आहेत आणि आता पुढं आम्ही जाणार आहेत भीमाशंकरला. भीमाशंकर श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. इथे खूप मस्त वाटते. थंड वातावरण. गरमी असून सुद्धा एकदम थंड थंड एकदम वाटतं आणि खूप मस्त वातावरण आहे. चला राईज नेक्स्ट डेस्टिनेशन इज भीमाशंकर. ओम श्री महाकाल. खरेदी करून झालेली आहे. प्रसाद घेतलेला आहे. खाऊ घेतलेला आहे. सारे दुकाने इथे भेटतील तुम्हाला.
बघण्याआधी हे खरेदी करू शकता तुम्ही. मस्त असतं पेढे आहेत, मस्त मस्त चॉकलेट. मी पण सुद्धा चॉकलेट घेतलेले आहेत, पेढे घेतलेत आणि आता आम्ही चाललो आहे भीमाशंकरला.